चला आपली पोपटी तयार झालेली आहे. बघा एकदम कडकसे झालेली आहे. तर मंडळी चव कशी आहे पोपटीची? मस्त आहे. आवरली काय? बघा मित्रांनो सगळ्यांना पोपटी आवरली. सुरुवात तर केली आहे आणि लगेच चव चांगली बोलता मस्त झाली. चांगली आहे, व्यवस्थित एकदम, काही करपलेली नाही का हे करपले हे शेंगा पण मस्त, चिकन एक पण मस्त नंबर झालेलं झालेले आहे. चिकन पण बघा एकदम एक टेस्ट पण नंबर एकदम शिजलं आहे. जबरदस्त. हे बघा चिकन नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी लोकेशन बघून समजलं असेल कुठं आलो. तर आज आलो जंगलात पोपटीसाठी, खास करून पोपटीसाठी. आपल्यासोबत आज कामावचं मित्र आहेत. बघा आमची पोपटीची पार्टी कशी होते ती. आणि त्यात आलो दुपारचे भर उन्हाचे. बघा ऊन किती आहे, त्याची मुलं चष्मा घातलेला आहे. तुम्हाला वाटलं काही डोलं बिलं आलं, तर असं काही नाही. तर आपण चष्मा का घातला आहे, ऊन जाम आहे, उन्हाचा त्रास नको व्हायला म्हणून घातली ती गॉगल. तर चला आता थोड्या वेळातच आपलं मित्र येणार आहेत कामावरचं. मस्त अशी पोपटी होणार आहे. तर त्याच्यासाठी सगळी तयारी केलेली आहे आपण. आता थोड्याच वेळात बघा पोपटी कशी बनवतून ते व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तर मित्रांनो पोपटी बनवण्यासाठी लोकेशन बघा एक नंबर असा लोकेशन आहे. आणि पोपटीसाठी आम्हाला लागणारा सगळा मटेरियल आम्ही आणलेला आहे. डबं आणलेलं आहे. खरं म्हणजे हांडीन पोपटी पाहिजे, पण डबन पण मस्त होतं आहे. याच्यात आहेत ती अंडी, ही बघा अंडी आहेत, पाणी आणलं आहे आणि शिंगाडं सगळा मिक्स हा आपला मटेरियल आहे. आणि याच्यामध्ये मॅरिनेट केलेला आहे तो चिकन. आपण हे बघा चिकन आहे, त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे तो लसूण, अद्रक, तेल आणि एव्हरेस्ट मसाला आहे आणि चिकन. आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. प्रत्येकाच्या पद्धतीनुसार काय काय वापरतात. आपण फक्त लसूण टाकला आहे, अद्रक टाकला आहे, तेल टाकलं आहे आणि मसाला आणि एव्हरेस्ट मसाला आणि मीठ हा आपण मॅरिनेट करत ठेवला आहे. चला आता सुरुवात करूया. पोपटीसाठी लागणारा आहे तो आपल्याला महत्त्वाचा म्हणजे मामोडा. तर मामोडा बघा समोरच आहे आणि तिकडच्या बाजूला तर रास आहे. चला मामोडा कुटून घेऊया. तर मित्रांनो पोपटीची खरी गेम असते ना ती मामोडा, म्हणजे कोण भामोटा बोलतं आहे, कोण मामोटा. हो बघा रास असा आहे मामोडाचा पाला, सगळे शेतभर आहे. बघितलं एकदम हिरवागार असा. याच्यावर सगळी गेम असते ती पोपटीची. आपण कुटून घेऊया पहिला. तर आपण हा केलेला आहे तो मॅरिनेट चिकन. त्याच्यामध्ये थोडा लिंबू टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. बघा मस्तपैकी आपला मॅरिनेट केलेला चिकन आहे. हा पोपटीमध्ये टाकू. कसला लाल भडक दे धडक झालेला आहे बघा. झाकण ठेवते. तर मित्रांनो पोपटी कशी बनवायची तर बघा. डबा घ्यायचा, डबामध्ये असा मामोडा सगळे बाजूने अशी लावायचा, जेणेकरून आपली पोपटी करपाला नको. आता बघा मामोडा टाकला ना, त्याच्यामध्ये टाकायच्या पहिल्या शिंगा. शिंगा टाकल्यानं थोडा टाकायचा मीठ, टाकला तर त्याच्यावर टाकायचा चिकन. चिकन टाकून घ्यायचा. परत एकदा शिंगा. आता पुन्हा एकदा मीठ, थोडा मोठाच मीठ घ्यायचा. आता घ्यायची ती अंडी.
आपण शिंगाडं पण आणलं, पण ते दुसऱ्या डबन आपण लावू. बघा थर कसं लावायचं. आता आपण टाकू त्याच्यावर थोड्या शेंगा मटरच्या. पुन्हा एकदा मीठ चवीनुसार. आता शेवटला आपण पुन्हा एकदा शेंगा टाकू. आता चवीनुसार मीठ थोडा. आता याच्यावर टाकू आता मामोडा न पॅक करून डबा डायरेक्ट पोपटीसाठी लावायला जाऊ. तर मित्रांनो बघा, मामोडावरती किती भरपूर असा लावून घ्यायचा. लावला. आता त्याला डबल आपण पॅक करून घेऊ. असा पॅक करायचा आणि इथून असा दाबाचा. झाला. आता यो डबा आहे ना उबरा करून डायरेक्ट आग लावून घ्यायची आणि ही आग आहे ना नॉनस्टॉप 25 मिनटं धग देत राहायचा, तेव्हा आपली पोपटी तयार होईल. चला दुसरा डबा आपण भरून घेऊया. तर मंडळी बघू शकता कामावची बघा आपली सगळी फ्रेंड मंडळी आलेली आहे. सगळी मंडळी आहे बघा. आता दुसरा पण डबा आपण भरलेला आहे. तर यांना तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्याबद्दल? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. गावात सारख्या आल्यासारखं वाटतंय हा आणि आनंद लुटण्यासाठी तर आलोत आपण सर्वजण. पण एक नंबर अशी पोपटीचा हा सीझन म्हणजे थंडीचा महिना म्हणजे हा पोपटीचा खास महिना असतो. पोपटी म्हणजे खायला रुचकर, पोटाला शरीराला काही म्हणजे काही याच्यातला काही पदार्थ काय खाल्ला तरी काय पोटाला काय बाधा नाही, काय काही नाही, असा हा पोपटीचा प्रकार आहे. नक्कीच बघा आपली फ्रेंड सर्कल सगळा आलेला आहे कामावचा इकडं बघा. आणि त्यांना यो लोकेशन बघून जाम भारी वाटते. बोलतं पोपटीला जाम मस्त वाटतंय. तुला काय वाटतं? ते आपल्या दक्षिण भागात हा खास त्यांचा फेमस हे आहे पोपटीचा सीझन. पहिलेपासूनच पोपटीचा सीझन चालू असतंय आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचा हे चालू आहे. तर बघा सगळी बोलायचा प्रयत्न करतात पण आपण त्यांना बोलून दिला नाही. नक्कीच आपण सगळ्यांशी वार्ता करू. तर चला पहिला सुरुवात करतो. आता पोपटी आपण लावायला 2 पण डबं भरून झालेलं आहे. इकडं वासुदेव आहे. वासू तुला कसं वाटतंय आल्याबद्दल? या एरियामध्ये मला चांगलं वाटतंय. या पोपटी एरियामध्ये मला चांगलं वाटतं. मी स्वतः गाडी स्वतःचे टेम्पो घेऊन मी आले आहेत पोपटीसाठी खायसाठी. तर आवडेल ना खावाला? ओके आवडेल. इकडं भावजा आहे. भावजा कसं वाटतंय तुम्हाला? नंबर 1 नंबर. आणि पोपटी कशी होणार? एकदम बरं. इकडं बघा. चला आता पोपटी जबरदस्त बनवणार आम्ही नक्कीच. आणि मस्त आनंद लुटणार. बघा पोपटी बनवण्यासाठी किती मेहनत. सगळी आपल्या आपल्या परीने मदत करतात. फ्रेंड सर्कल आहे, डायरेक्ट खावासाठी नाही तर सगळी मदत करतात बघा पोपटी बनवण्यासाठी. हे बघा आता आम्ही पोपटी लावून घेऊ. कार्यक्रमाला समीर सुरुवात. पाटील यूट्यूब चॅनल कलमुसरे स्वतः. आणि इकडं आग लावलेली आहे. कांदा इजला. नाही सुकलेला आहे. होईल काय करू आपण? एकदाच झाला खरे झाला. झाला. द्या एकदम माचीच एकदम. लागली आग. तर मंडळी बघा आता ही पोपटी आम्ही लावलेली आहे. आता ही असे धग देवत 25 मिनटं ठेवू. 25 मिनटं झालं ना करे पोपटी आपली तयार. बघा इकडं सगळी मस्त आस्वाद घेत आहे. पोपटी कशी बनते त्याची निगा राखतात. कसं वाटते तुम्हाला? आम्हाला तर खूप मजा या आहे. सीझनची पहिलीच पोपटी आहे आणि पहिलेच पोपटीचा तुम्हाला कसा अनुभव आहे? आम्हाला चांगला आनंद आहे. आम्हाला चांगला आनंद आहे कारण आता शेती बघायला कुठं भेटत नाही. गावोगावी आता शेती गेलेली आहे. JNPT आली, P&O आला, BMCT आली. या कंपनीने आमच्याकडे तर म्हणजे मालन विभागात मध्ये म्हणजे अजिबात पोपटीचा म्हणजे हा आस्वाद म्हणजे पेंड्याचा जो आस्वाद असतोय हा लाकडात येत नाही. हा पेंड्यानेच चांगली स्वाद येतोय. आणि पाल्याशी पण मस्त होते पोपटी. पेंड्याशी पण मस्त. कारण लोकाही भात झोरला करे त्याचा राहते तो पेंडा पण फायदेशीर असते बघा पोपटीसाठी आणि आपला राब भुजण्यासाठी बघा. पुन्हा आम्ही आज पोपटीसाठी त्याचा उपयोग करतो. असाच पेंडा टाकत राहू आणि 25 मिनटात आपली पोपटी तयार होईल. तर आज खास करून आलेली आहे कामावची आमची मंडळी. ही सगळी आमची कामावचीच मंडळी आहे बघा.
भरपूर मजा घेत आहेत ते, कारण कसा त्यांना वेगळाच आनंद झाला आहे. पोपटी कशी अशी बनवली नाही त्याही, आज बनवण्यासाठी भर दिवसा आलेले आहेत. बरोबर ना विशाल? मी तर पहिल्यांदाच आलेलो आहे आणि कसा वाटतं पहिल्यांदा तुला? त्या पोपटीचा आनंद घेतोय. आणि खावासाठी तो आनंद वेगळाच असेल. हो. तर मित्रांनो, हे पार्टीची मजा आहे ना, ही गावाकडंच आहे. फुल मजा असते. आणि बघा लोकेशन कसं असतंय, एकदम सगळीकडं डोंगर एरिया आणि झाडात मस्तपैकी वाटतंय. आता आपल्यासोबत आलेली आहे ती कामावरची मंडळी, तर त्यांना एकदम लोकेशन भारी वाटला, कारण हा एरिया गावाकडं बघायला भेटते. आणि एकदा थंडीचा महिना निघाला तर पोपटीला सुरुवात होते. पोपटीची सुरुवात झाली म्हणजे पार्ट्यांना सुरुवात. तर पार्ट्या कुठल्या कुठल्या होतात डोंगर एरियामध्ये, म्हणजे गावाकडचा एरिया असते ना, तिकडं कसल्या पार्ट्या होतात तर पोपटी, चिकन कौल फ्राय आणि वनभोजन. म्हणजे कुठली पण पार्टी केली ना तिला वेगळीच चव असते. बाजूला पोपटी चालू आहे, सगळ्यांना वेगळाच आनंद झालेला आहे. कारण कसं आहे एरिया बोलतं लय भारी वाटतं आहे. बघा तिकडं हाक मारते, इकडं वासू आहे. वासू काय बोलशील पोपटीबद्दल? पोपटी होतं, मी फर्स्ट टाइम पोपटी बघतो, कधी पोपटी बघितली नाही. त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे पोपटीबद्दल. पहिल्यांदाच खालीस काय पोपटी? खाशील म्हणजे खालीली आज काय? नाही, कधीच नाही खाली बोलता. इकडं विशाल आहे. विशाल पहिल्यांदाच पोपटी खाशील काय? याच्या पहिले खालेली आहे? पहिल्यांदाच पोपटी बघतोय, अजून झाली नाही, झाल्यावर बघूया कसा स्वाद असते त्याचा. स्वाद तर एक नंबर असेल. कारण कसं आहे आपण जी पोपटी बनवतो ना तिला वेगळीच चव असते. कारण आपण दरवर्षी जवळजवळ वर्षाला म्हणजे थंडीचा महिना निघाला ना तर 10-15 आपल्या पोपट्या होतातच. अनुभव आहे पोपटीचा. चांगलं सहकार्य केल्याशिवाय असं बरं वाटते. आता आणि यूट्यूबला पण आलास त्याचा तुला आनंद वेगळाच होत आहे. कधी आपण असं बोललो नाही, पहिल्यांदाच हे बोलतोय मी. पण जेव्हा तू टी व्ही किंवा यूट्यूबला म्हणजे मोबाईलवर बघशील तेव्हा तुला वेगळाच आनंद होईल. कारण कधी आपण म्हणजे यूट्यूबला दिसलो ना, आता दिसणार. बरोबर ना? नाही, असं मी पहिल्यांदाच बोलतोय. बोलायला लागतंय, कारण मित्रांना आलो आपल्याला म्हणजे तोंडाला वेगळीच निघतंय ऊर्जा. बरोबर ना वासू? ओके, मी काय बोलतोय, बोल. या तुमच्या गावात बिट्ट्या म्हणून कुठे आहे ते? हे बघा बिबट्याची जो आता माहोल होता तो ये डोंगरान होता, पण अजून तर दिसला नाही. पण त्याच्या पाऊल खुणा दिसलेल्या कोपरोलीच्या डोंगरात. म्हणजे तो बिबट्या आहे ना ते ये इलाकापासून पूर्ण जंगल एरिया आहे, इथं असू शकते ना. कारण का माहिती आहे, ये डोंगरान आहेत ना सगळं प्राणी आहेत. मोर आहे, डुक्कर आहे, भेकऱ्या आहेत, ससं आहेत, सगळं आहेत. म्हणजे बिबट्या असणारच. मी कधी बिबट्या बघल्यात नाही. बाकी समोर सगळं मोर बाकी सगळं बघितल्यात मी बघितलं. आम्ही पण नाही बघला, पण जे म्हणजे आता वातावरण आहे बिबट्याचा तर बोलता हाय असं सांगतात. मनात तर नाही दिसला, मी जंगलात फिरतोय. बरोबर ना? बरोबर. आता पोपटी बनवायला घेतली तर कुठला पण प्राणी आला तर बघूया, तो पण आपण पोपटी म्हणून एक बनवूया. नाही, प्राणी तर येणार नाही. कारण कसं आहे त्यांचा इलाका जंगलान आहे आणि आपला इलाका आहे बघा जंगलाच्या बाजूला पोपटीचा. तर फायनली आपली पोपटी झालेली आहे बघा. 25 मिनटं मस्तपैकी धग दिला तर रेडी झालेली आहे बघा पोपटी. आता डब्बा बाजूला काढू ना, मग पोपटी खावायला सुरुवात. तर बघा पोपटीचा स्वाद घेण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे त्यांना. कधी पोपटी होतंय आणि कधी खातंय. हे आपलं डबं आता काढून घेतून. चला आपली पोपटी तयार झालेली आहे बघा, एकदम कडकसे झालेली आहे. अंडी चिकन शिंगा मिक्स. आता खावायला करा सुरुवात. पोपटीचा वासच इतका भारी आलाय का खावाची इच्छा झाली. तर मंडळी चव कशी आहे पोपटीची? आवरली काय? बघा मित्रांनो, सगळ्यांना पोपटी आवरली. सुरुवात तर केली आहे आणि लगेच चव चांगली बोलता मस्त झाली. चांगली आहे, व्यवस्थित एकदम, काही करपलेली नाही का हे करपले हे शेंगा पण मस्त, चिकन एक पण मस्त नंबर झालेलं झालेले आहे. चिकन पण बघा एकदम एक टेस्ट पण नंबर एकदम शिजलाय. जबरदस्त. हे बघा चिकन, अंडा बघा,
कसा झाला मस्तपैकी एकदम व्हेरी गुड. मस्तपैकी आमची पोपटी झालेली आहे. एक डबा तर कारला, एक डबा बाकी आहे. पहिला योग खपून घेऊ, नंतर दुसरा रेडी हायच. निलू मस्त झाली पोपटी. मस्त झाली, आवरली ना? आवडली. आपली बाहेरची माणसं आलेली आहेत, ती पण बोललेली आहे काही खास पोपटी झालेली आहे. मजा आहे बोलतं. मजा आहे. इकडं पटनाशी आलेला आहे आपला संजू भाई. संजू भाई कशी वाटली तुला पोपटी? बरोबर वाटलं. पहिल्यांदाच खालीस ना? पहिलं बघा पहिल्यांदाच पोपटी खाली आणि आवरली. इकडं आहे तो वासू. वासू तुला कशी वाटली पोपटी? चांगली वाटली. आणि आपण मगाशीच बोललेलो काय भारी होईल पोपटी आणि झाली पण. कचरा बाहेर जा. इकडं भावजा आहे. भावजा कशी वाटली टेस्ट? मस्त ना? अंडे का कच्चा बाहेर पिको, उसमें नको. तर मंडळी पोपटी आहे ना ती एक नंबर झालेली आहे. आणि आपला दुपारचा प्रोग्राम यो झालेला आहे. कारण कसं आहे दुपारची प्रॉपरली आपल्याला पोपटी दाखवता येते. रात्रीचे कसा सगळा कालोख असते त्याच्यामुळे पोपटी प्रॉपरली दाखवता येते. म्हणून तर आज आमचा बेत झाला दुपारी पोपटी करायचा. तर आज आपल्याबरोबर बघा सगळी मंडळी आहे कामावरची. त्यांना इथं येऊन जाम भारी वाटला बोलतं. आणि पोपटी पण एक नंबर झालेली आहे. तर मंडळी तुम्ही पण पोपटी करा आणि पोपटीचा स्वाद घ्या. लगे राहू. दुसरी पोपटी पण टाकायला केली सुरुवात. अरे बापरे, शिंगाडा मिक्स. अरे वा, हे तर गावठी शिंगाडा आहे. हा मग बघा दुसरी पोपटी पण आम्ही लावलेली ती आता मस्तपैकी डबा रिचवला. बघा उलव्याचं भाऊ पण आलं थोड्या वेळात. कशी वाटली पोपटीची चव? कशी वाटली? मस्त. इकडं बाबू पण आलाय दिव्यांश. परशू काय बघा. बघा मस्तपैकी झालेली आहे पोपटी. फर्स्ट गेलाय बाबू कोपट्याला. भाऊ कशी आहे पोपटीची चव? कशी आहे? मस्त बोलताय. उलव्याशी आलेले आहेत भाऊ मस्तपैकी. इकडं अजून खातान पोपटी. बघा शेंगा भरपूर आहेत, भरपूर खा. तर मित्रांनो सगळ्यांना पोपटी आवरली. मस्तपैकी अशी पोपटी झाली आमची. तर चला आता घरचा रस्ता चाललो आम्ही घरी. सगळ्यांना मस्त वाटला. शेतावरची पोपटीची बोलतं मजा वेगळीच होती. चला कशी वाटली पोपटी आमची? आवडली ना? आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा. चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.